चला तर आज बनवूया आपण गरमागरम नाश्ता। त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा बाउल मी रवा घेतलेला आहे। चांगला भाजून घ्यायचा आहे रवा। गोल्डन कलर येईपर्यंत आपण रवा इथे भाजून घेणार आहोत। बघू शकता कलर चेंज होत आहे। आता भाजून झालेला रवा आपण एका प्लेटमध्ये सेपरेट काढून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही कसा कलर चेंज झालेला आहे भाजून झाल्यावर। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि शेंगदाणे आपण फ्राय करून घेणार आहोत। इथे जर तुम्हाला चणा डाळ किंवा उडीद डाळ घालायची असेल तर तुम्ही तेही ॲड करू शकता। शेंगदाणे चांगले फ्राय करून झाले की तेही आपण एका सेपरेट प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आणि त्याच कढईमध्ये आता आपण 1 चमचा राई फोडणीला घालून घ्यायची आहे। राई तडतडली की मग आपण त्यामध्ये हिंग घालून घेणार आहोत। हिंग घालून झालं की इथे आपण 4 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या ॲड करायच्या आहेत आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आपण फोडणीला घालून घेणार आहोत। त्यानंतर चिरून घेतलेला एक कांदा मी इथे ॲड केलेला आहे फोडणीसाठी, तोही चांगला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे गाजर किसून घेतलं होतं, छोटासा तुकडा गाजराचा घेतला होता मी किसून, तो ॲड केलेला आहे। चवीनुसार 1 चमचा मीठ ॲड केलं आहे। चांगलं परतून झालं की आपण त्यात गरमागरम 1 तांब्या पाणी घालणार आहोत। चांगली उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकता गाजर घातल्यामुळे कलर चेंज झालेला आहे। आता इथे चवीनुसार मी अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे, त्याने चांगली टेस्ट येते। लिंबू पिळून घेतलेला आहे। आता चांगली उकळी आलेली आहे। आपण फ्राय केलेले शेंगदाणे पण आता इथे ॲड करणार आहोत आणि लगेचच आपण भाजून घेतलेला रवा उकळी आलेल्या गरम पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही आपण कशा प्रकारे पटापट मिक्स करत आहोत। आता आपला उपमा तयार होणार आहे। झटपट असा हा नाश्ता तयार होतो। कोथिंबीर थोडीशी ॲड केलेली आहे आणि आपण आता परत एकदा मिक्स करून घेणार आहोत। गरमागरम आपला उपमा आता तयार होत आहे। थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्याच्या नंतर आणि गरम गरम सर्व करायचा आहे। बघू शकता सर्विंगसाठी मी इथे ओलं खोबरं वरतून घालत आहे आणि थोडीशी कोथिंबीर। बस आपला मस्तपैकी गरम गरम उपमा तयार आहे। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज।